आणि पहिली बातमी आहे वर्ध्यातल्या पीडितेबद्दलची। वर्ध्यातल्या हिंगणघाट इथली प्राध्यापिका आणि औरंगाबाद इथली महिलांच्या जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि कडकडीत बंद पाळण्यात येतोय। वर्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे। शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी तसंच सर्वपक्षीय नागरिक, सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरणार आहेत आणि मोर्चा सुद्धा निघणार आहे। आपल्याला माहिती आहे हिंगणघाटमध्ये सोमवारी एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पेट्रोल टाकून तिच्यावर भर चौकामध्ये ही घटना घडली होती। या पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच आहे। नागपूरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये सुद्धा एका 50 वर्षाच्या महिलेला तिच्या घरात जाऊन पेटवून देण्यात आलं होतं। या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज वर्धा बंद पाळण्यात येणार आहे। तर दुसरीकडे हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडित तरुणीचा जीव वाचवण्यासाठी नागपूरमधल्या ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत। पीडिता उपचाराला प्रतिसाद देते आणि आता ती डोळे उघडण्याचा सुद्धा प्रयत्न करते, बोलण्याचा प्रयत्न करते असं डॉक्टरांनी सांगितलंय। पुढच्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य सरकारच्या त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात। त्याचप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्यावर खटला 1 महिन्याच्या आत पूर्ण केला जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे आणि हे शक्य करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात येणार आहे। योग्य आणि ठोस पुरावे गोळा करण्याची जबाबदारी या पथकाची असणार आहे। कंडिशन क्रिटिकल आहे पण स्टेबल आहे, वायटल स्टेबल आहे, फुल ऑन करत आहे, सगळ्यांना ओळखतोय आणि पण डोळ्याचं आहे ते सूज आता सध्या तसंच आहे आणि विजन टेस्टिंग तर आता 2-3 दिवस नंतरच आपण करू। राईल्स ट्यूब फिडिंगसाठी अटेम्प्ट केलं होतं पण राईल्स ट्यूब फिडिंग तरी सूजन जास्ती असल्यामुळे आताही IV फ्लुइड्सवर आहे। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत। तर नरेंद्र, अजूनही मृत्यूशी झुंज तिची सुरूच आहे। एकतर तिची आता तब्येत कशी आहे या पीडितेची, आणि दुसरं म्हणजे खटल्याच्या बाबतीत आता काय प्रगती झालेली आहे, कुठपर्यंत पोलिसांनी या तपासाची प्रगती केली आहे, याबद्दल काय सांगशील? केतके, पीडितेची जी प्रकृती आहे ती अजूनही चिंताजनक आहे। तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहे। तिला व्हेंटिलेटरवर घेऊ शकतात अशी वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे। परंतु जी परिस्थिती आहे तिच्या तब्येतीमध्ये जे आहे तर ते सुधारणा किंचितशी आहे असं सांगितलं जात आहे। मात्र तिचे जे जळीत कांडाची जी तीव्रता आहे तर ती लक्षात घेता हिंगणघाट आणि वर्ध्यामध्येही त्याचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत। वर्ध्याच्या ग्रामीण भागात काल मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आलेला होता, मोर्चे काढण्यात आले होते, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। आज वर्ध्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी हे रस्त्यावर उतरणार आहेत आणि शिवाजी चौकातून हा मोर्चा निघणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत। पोलिसांनी या घटनेत मोठा तपास सुरू केलेला आहे। ठोस पुरावेसुद्धा गोळा केलेले आहेत आणि येत्या 18 दिवसात याची चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती कालच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली होती। यामध्ये आणखी कोणी आहे का या दृष्टीने सुद्धा त्यांचा तपास सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत ठोस पुरावा मिळाला नसल्यामुळे त्यांची तपासाची जी दिशा आहे ती त्या दृष्टीने चालविले जात आहेत। आणि पोलीस अधीक्षकांनी आवाहनसुद्धा केले आहे की या घटनेमध्ये जर अजून कोणी सहभागी असतील तर त्याचा पुरावा आम्हाला द्या, आम्ही तोही तपासून पाहू आणि पुढील आरोपी कोण आहे तर त्याची दृष्टीने। केतके, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत नरेंद्र। दुसरीकडे राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या पीडितेची भेट घेतली। रुग्णालयामध्ये ते गेले होते। हिंगणघाट इथली पीडित युवती आणि कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। नागपूरला या महिलेवर उपचार सुरू आहेत, या तरुणीवर उपचार सुरू आहेत, तिथे जाऊन त्यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली। पुढची बातमी आहे याच संदर्भातली दुसरी बातमी। तिची मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरलेली आहे। औरंगाबाद जळीत कांडातल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। औरंगाबादच्या सिल्लोडमधल्या अंधारी गावात या महिलेला गावातल्या बिअर बार मालकानं घरात घुसून पेटवलं होतं। यामध्ये ही महिला 95% भाजली होती। या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र 95% भाजलं गेल्यानं या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय।
आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि शेजारीच राहणारा हा आरोपी आहे ज्याला अटक केली आहे. संतोष मोहिते असं त्याचं नाव आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. रात्री घरी जाऊन त्यानं ती जिथे झोपली होती तिथे तिला पेटवून दिले. 95% ही महिला भाजली होती आणि आता तिचा मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं होतं ते आपण बघूयात. सिल्लोडमधलं हे जळीत कांड काय आहे? संतोष मोहिते असं या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी पीडितेचा शेजारी आहे. आरोपीचा गावामध्ये बिअर बार आहे. आरोपी पीडितेच्या घरी गेला आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिनं नकार दिला, त्यामुळे आरोपीनं तिच्यावर रॉकेल ओतलं आणि तिला जिवंत पेटवून दिलं. उपचारादरम्यान या पीडितेचा मृत्यू झालाय. या आरोपी संतोष मोहितेला अटक करण्यात आली आहे. रात्र टाकून जाळलं तसं त्याला जाळण्यामध्ये आणि तुमच्या सरकारकडे काय मागणी आहे की हा जब मुलीला काहीतरी नोकरी गव्हर्नमेंट असं काहीतरी मदत झाली पाहिजे आमच्या रात्र टाकून जाळलं तसं त्याला जाळण्यामध्ये आणि तुमच्या सरकारकडे काय मागणी आहे की हा जब मुलीला काहीतरी नोकरी गव्हर्नमेंट असं काहीतरी मदत झाली पाहिजे आमच्या. या महिलेचा जीव तर गेला. आता या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी अर्थातच सगळे नातेवाईक आणि संपूर्ण राज्यभरातून होतीये. पुढची बातमी बघूयात. आता आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये असणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारं पहिलं स्मारक ठाणे महापालिकेनं उभारलंय आणि या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये शिवसेनेचा संघर्ष आणि बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंचं प्रदर्शन सुद्धा असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची सभा 2012 साली ठाणे शहरामध्ये झाली होती. बाळासाहेबांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केलं होतं ती खुर्ची सुद्धा शिवसैनिकांनी सांभाळून ठेवली आहे. तसंच अनेक दुर्मिळ आठवणींचा खजिनाच या स्मारकामध्ये पाहायला मिळतोय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. उदय, या स्मारकाचं तर उद्घाटन असणार आहे, पण त्याशिवाय सुद्धा काय काय मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम असणार आहेत? मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात येत आहेत आणि शिवसेना हा ठाण्याचा बालेकिल्ला आहे. की शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं ब्रीदच एकूण शिवसेनेमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसारच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा ठाण्यात येतात आणि ठाण्यात आल्यानंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते पहिलं स्मारक बनवण्याचा मान जो आहे तो ठाणे शहराला मिळालेला आहे. ठाणे महापालिकेने हे सुंदर जे स्मारक आहे ते बनवलेलं आहे. आपण इथे समोर बघू शकतो, माझे ठाणे खणखणीत नाणे असं ब्रीदवाक्य जे आहे शिवसेनेने ते इथे लिहिलेलं आहे. आणि समोरची आपण जर खुर्ची पाहिली, ही तीच खुर्ची आहे जी 2012 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा ठाण्यामध्ये सभा घेतली होती सेंट्रल पार्कला, त्या सभेत याच खुर्चीत बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलं होतं. आणि ती खुर्ची सुद्धा शिवसैनिकांनी आज तक जपून ठेवलेली आहे. इतकं प्रेम शिवसैनिक बाळासाहेबांवरती करत होते. आपण एकूण स्मारक जर बघितलं तर अतिशय भव्य दिव्य असं हे स्मारक बनवण्यात आलेलं आहे. वरचा घुमट सुद्धा बघितलं तर अतिशय आखीव रेखीव अशी वास्तू जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे. त्याचं आज उद्घाटन जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्मारकामध्ये अतिशय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी दुर्मिळ फोटो जे आहेत ते देखील इथे दाखवण्यात आलेले. आपण इथे बघत असाल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यानुसार आपण त्यांच्या जुन्या आठवणींना जर उजाळा देणारे फोटोग्राफ्स बघितले तरी आपण पाहू शकतो की अनेक बॉलिवूडचे स्टार्स असतील, मराठी सिने कलाकार असतील, ह्या सर्वांसोबत इथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची ज्या सुंदर छबी ज्या टिपलेल्या आहेत त्या जुन्या आठवणी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं खेळावरती देखील प्रचंड प्रेम होतं. म्हणजे तो गोल्फ खेळ असेल, कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, असे खेळ जे आहेत ते सर्वत्र इथे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचा जो संघर्ष आहे त्या वर्ष तो देखील ते सर्वत्र पाहायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांचं कुटुंबावरचं प्रेम जे आहे, कौटुंबिक वातावरण जे आहे ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. कुटुंबातल्या अनेक सदस्यांचं ते लहान असतानाचे जे फोटो आहेत दुर्मिळ, ते दुर्मिळ फोटो इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब आपण इथे पाहू शकतो. त्यांचा सगळा जो दुर्मिळ फोटो आहे
तो फोटो आपण इथे पाहू शकतो। असे सगळे दुर्मिळ फोटो जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत। एकूण आपण शिवसेना भवनाचा जुना फोटो आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्यावेळेच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभा सर्व इथे दाखवणारे फोटो जे आहेत ते इथे सर्वत्र ठेवण्यात आलेले आहेत। या बाजूला सुद्धा जर आपण बघितलं तर अनेक दुर्मिळ फोटो जे आहेत ते शिवसेना प्रमुखांचे इथे पाहायला मिळतात। अशा सगळ्या आठवणींनी हे संपूर्ण दालन जे आहे ते भरण्यात आलेलं आहे। हे दालन जवळपास ही जी इमारत आहे ती जवळपास 3 मजल्यांची आहे। वरच्या मजल्यावरती सुद्धा अनेक कला दालनं जी आहेत जे खास करून कलाकारांसाठी जे राखीव ठेवण्यात आले तिथे अनेक कलाकारांना त्यांची कला जी आहे ती सादर करता येणार आहे। त्यामुळे हे स्मारक जे अतिशय चांगलं बनवण्यात आलं अगदी नक्कीच आणि शिवसैनिकांना तर हे स्मारक नक्कीच बघावंसं वाटणार आहे। पण या स्मारकाचं आज उद्घाटन झाल्यानंतर हे सगळ्यांसाठी खुलं देखील होणार आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे एका वादाबद्दलची आणि तो वाद आहे शिवजयंतीबद्दलचा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रहानं मांडत असलेल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शिवजयंती शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ती तिथीप्रमाणेच करेल। सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीयच्या प्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। हा जो वाद ह्याच्यामुळे जो होतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे ते कुठेतरी कमी होतं। त्यामुळे कुठली तरी एक तारीख म्हणजे आता शासनाने 19 फेब्रुवारी या आधीच जाहीर केलेली आहे आणि एका याला मग त्याचं स्वरूप पण भव्य येईल। महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रूप त्या शिवजयंतीचं बघायला मिळेल आणि हे वाद जे ते कधीतरी संपले पाहिजेत। दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा शिवजयंतीच्या वादावर एकदाचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे त्यामुळे किमान आता तरी शिवजयंतीचा वाद संपला पाहिजे अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केलेली आहे। शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत भाजपचे, त्यांनी सुद्धा ही मागणी केली की एकच तारीख ठेवावी आणि 19 फेब्रुवारी ही खरं तर तारखेनुसार आहे, पण शिवजयंती गेली अनेक वर्ष तिथीप्रमाणे ही शिवजयंती साजरी करते, त्यामुळे हा वाद आता यावेळेला पुन्हा असणारच आहे। एल्गार प्रकरणाबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। एल्गार प्रकरणात आज सुनावणी होणार आहे। पुणे पोलीस आणि आरोपीच्या वकिलांनी म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली होती आणि त्यानुसार आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे। पण त्याआधी न्यूज 18 लोकमतकडे काही महत्त्वाची कागदपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या नक्षलवादाचे आरोप असणाऱ्या आरोपींचं पत्राद्वारे झालेलं संभाषणच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। नक्षलवादी चळवळीच्या कामकाजासाठी पैसे पाठवण्यात गडलिंग अपयशी ठरत असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आलाय। तर गडलिंग यांनीही वरवरा राव यांना उत्तरादाखल लिहिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले, ज्यामध्ये पूर्ण प्रयत्न सुरू असून नक्षलवादी चळवळीला अपेक्षित असलेलं काम सुरू असल्याचं म्हटलंय। तर साईबाबा यांच्याबाबतच्या न्यायालयीन लढ्यात आलेल्या अपयशाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सुद्धा गडलिंग यांनी केलेला दिसतोय आणि ही सगळी पत्र गोपनीय पुरावे म्हणून न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत, मात्र ती खोटी असल्याचा आक्षेप आरोपींनी घेतलाय। यावर आरोपींनी हव्या त्या तज्ज्ञांची नेमणूक करून तपासणी करण्याची मुभा सुद्धा सत्र न्यायालयानं दिली होती आणि आज ही सुनावणी सुरू होतीये एल्गार प्रकरणी। त्याआधीच हा महत्त्वाचा पुरावा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या मधला हा पत्रव्यवहार आहे। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, अत्यंत महत्त्वाचा पुरावा हा हाती लागलेला आहे, काय यावरून स्पष्ट होत आहे? किती महत्त्वाचा हा पुरावा या संपूर्ण केसमध्ये मानला जाऊ शकतो? वैभव, आवाज पोहोचतोय? आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणारच आहोत, पण नक्षलवादी चळवळीबाबत या पत्रांमध्ये उल्लेख आहे। वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग यांच्यातला हा पत्रव्यवहार आहे। नक्षलवादी चळवळीला जो पैसा पुरवला जातोय त्याबद्दलचा हा सगळा पत्रव्यवहार आहे आणि
साईबाबा यांच्या न्यायालयीन लढाईला आलेलं अपयश याबद्दल सुद्धा यामध्ये उल्लेख आहे। हा सगळा पत्रव्यवहार खोटा असल्याचा दावा या आरोपींनी केलेला आहे। मात्र मग सत्र न्यायालयाने त्यांना त्याबद्दल मुभा सुद्धा दिली होती, तुम्हाला हव्या त्या तज्ज्ञाकडून तुम्ही तपासणी करून घेऊ शकता असं सुद्धा म्हटलेलं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे हा पुरावा आता सध्या न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आज दुपारपासून या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते, होणार आहे आणि त्याआधीच हा महत्त्वाचा पुरावा हाती लागलेला आहे। वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या नक्षलवादाचे आरोप असलेल्या आरोपींचं पत्राद्वारे झालेलं हे संभाषण आहे। नक्षलवादी चळवळीच्या कामकाजासाठी पैसे पाठवण्यात गडलिंग अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। वैभव, किती महत्त्वाचा पुरावा हा या संपूर्ण केसमध्ये मानला जाऊ शकतो? यामुळे काय कलाटणी मिळू शकते या संपूर्ण प्रकरणाला? केतकी ही पत्र जी आहेत ती यापूर्वीच पुणे पोलिसांना तपासामध्ये मिळालेली होती। जे हार्ड ड्राईव्ह वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून जप्त करण्यात आलेले होते, त्यात मिळालेली ही पत्र जी आहेत ती पोलिसांकडचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एकूण हा कट जो पोलिसांनी कट आहे असं जे न्यायालयामध्ये सांगितलेलं होतं आणि देशाच्या विरोधामध्ये हे युद्ध पुकारण्याचा जो आरोप ठेवण्यात आलेला होता, देशद्रोहाचा जो आरोप ठेवण्यात आलेला होता, त्या सगळ्या बाबतीमध्ये आलेले उल्लेख जे आहेत ते यामध्ये पाहता येतात आपल्याला। सुरेंद्र गडलिंग हे नोटबंदीच्या नंतरच्या काळामध्ये पैसे जे आहेत ते नक्षलवादी चळवळीला पुरवत असल्याचं यातून स्पष्ट झाले आणि ते पुरवण्यामध्ये खंड पडल्यानंतर वरवरा राव यांनी त्यांना हे पत्र जे ते लिहिलेलं होतं। साईबाबा यांना शिक्षा झाल्यानंतर नाराजी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली होती। साईबाबा हे अत्यंत नक्षल चळवळीमधलं अत्यंत वरचं टॉपचं नाव समजलं जातं आणि त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांना सोडवण्याची जबाबदारी जी सुरेंद्र गडलिंग आणि वकिलांच्या संघटनेवर देण्यात आलेली होती, त्यांनी दिलेलं काम पूर्ण केलं नाही अशी नाराजी सुद्धा नक्षल चळवळीच्या वतीनं वरवरा राव यांनी सुरेंद्र गडलिंग याच्याकडे व्यक्त केलेली होती। आणि तेच पत्र जे आहे ते त्यांनी सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेलं आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की आपले संगठन को जो आश्वासन दिया था कि आप कॉमरेड साई सहित सभी कॉमरेडों को सही सलामत छुड़वा लेंगे, वह गलत साबित हुआ है और इसकी वजह से टीवी चैनल और अखबारों में जो समाचार आए हैं उससे संगठन और हमारे आंदोलन को बड़े पैमाने पर क्षति पहुंची। स्पष्ट स्वरूपामध्ये नाराजी जी आहे ती वरवरा राव यांनी व्यक्त केलेली होती आणि त्याला उत्तर दिलेलं सुरेंद्र गडलिंग यांचं पत्र जे ते सुद्धा सुरेंद्र गडलिंग यांनी वरवरा राव यांना लिहिलेलं पत्र जे ते सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले। अगदी खूपच महत्त्वाची ही कागदपत्र आहेत आणि हे सगळे अपडेट्स वैभव आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। आज एल्गार प्रकरणाची सुनावणी सुद्धा सुरू होते, त्यामुळे ते अपडेट्स सुद्धा आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। पण या सगळ्या बातमीबद्दल धन्यवाद। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहूयात। वरून ठाकरे सरकारमध्ये वादाचे ढग गडद झालेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएए हा नागरिकत्व देणारा कायदा असल्याचं एका मुलाखतीत म्हटलंय। मात्र काँग्रेसचा सीएएला विरोध असल्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद उघड झालेत। सीएए वरून सेना काँग्रेस आमने सामने, महाविकास आघाडीत वादाची ठिणगी। एनआरसी आणि सीएए वरून देशात वादळ उठलेलं असताना आता महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एनआरसीला विरोध केला असला तरी सीएएवर मात्र नरमाईची भूमिका घेतली आहे। सीएए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही, तर तेवढ्यापुरतं मी मानतो जे अमित शहा म्हणाले की नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, हे मान्य आहे मला। बाहेरच्या देशातनं म्हणजे या आपल्या शेजारी देशातनं येणारे जे पीडित लोक आहेत त्यांना इथे नागरिकत्व देण्याचा तो कायदा आहे, इथून कोणालाही बाहेर घालवण्याचा हा कायदा नाही। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सीएएवर ही भूमिका घेतली असली तरी काँग्रेसचा एनआरसी आणि सीएएला विरोध आहे। आता काँग्रेस नेते महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत हा मुद्दा उपस्थित करणार आहेत। निश्चितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही प्रकारे सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही आणि नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास सहन करणार नाही, हा आमचा निर्णय आहे आणि त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत। समन्वय समितीची बैठक आहे, त्यामध्ये आम्ही या विषयाची चर्चा करू आणि त्या चर्चेनंतर मला वाटतं की आमची भूमिका आम्ही पटवून देण्यात यशस्वी होऊ। सीएएवरून महाविकास आघाडीतील मतभेद आता लपून राहिले नाहीत, त्यामुळे आगामी काळात हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा news18lokmat.com या वेबसाईटवर आणि ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे @news18lokmat.